नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत। सुरुवातीला टॉप 9 मोठ्या घडामोडी पाहूयात। दिल्लीत जंतर मंतरवर मुलांसह मुलींनीही शिव्या दिल्यात, पण पंतप्रधान मोदींना फक्त मुलींच्याच शिव्यांवर आक्षेप। मुलींच्या शिव्यांना सांस्कृतिक शॉक म्हणणाऱ्या मोदींवर राहुल गांधींचा हल्लाबोल। महिलांनी कधी स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतींचा डाव। छात्रों की गूंज कार्यक्रमात राहुल गांधींचा घणाघात। कोणत्याच महिलांवर कोणत्याच पुरुषाचा अधिकार नाही, शिक्षणातही मुलींसोबत भेदभाव केला जातो, राहुल गांधींची प्रतिक्रिया। 99% अत्याचाराच्या घटनांमध्ये तक्रार दाखल होत नाही, सुरक्षेच्या अभावामुळे मुली शिक्षण नोकरी सोडतात, राहुल गांधींचा घणाघात। दरवर्षी 4.5 लाख मुलींची जन्माआधीच हत्या, राहुल गांधींचं वक्तव्य। भारताच्या मुली देशाची मोठी ताकद, तरुणांची लोकसंख्या ही भारताची सर्वात मोठी शक्ती, मात्र महिलांना 3 चौकटीमध्ये बसवण्याचा प्रयत्न, राहुल गांधींचं थेट वक्तव्य। स्वतःसाठी उभी राहणारी महिला देशाची सर्वात मोठी ताकद, राहुल गांधींचं मुलींना प्रोत्साहन। 80% मुलींना त्रास दिला जातो, 30% मुलींवर कौटुंबिक अत्याचार केले जातात, राहुल गांधींचं वक्तव्य। 100 मधून 6 मुलींवर अत्याचार केला जातो, राहुल गांधींचा दावा। पुण्यामध्ये राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने एमपीएससीच्या पेपरफुटीचा मुद्दा मांडला। 22 मार्चचा एमपीएससीचा पेपर 20 मार्चला फुटला। सीआयडीकडून प्रकरण दाबलं जात असून आरोपी गुजरातमध्ये पळून गेल्याचा आरोप, राहुल गांधींकडून मदतीचं आश्वासन। छात्रों की गूंज कार्यक्रमाला ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंची उपस्थिती। स्टेजवर मुली राहुल गांधींकडे व्यथा मांडत असताना अंधारे भाऊक। पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये भाजपकडून वंदे मातरम सामूहिक गायनाचा कार्यक्रम। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांच्या उपस्थितीमध्ये वंदे मातरम सामूहिक गायनाचा कार्यक्रम संपन्न। लातूरच्या औसा पोलीस स्थानकामध्ये अभिजित दिपकेंसह 4 ते 5 जणांवर गुन्हा दाखल। शैक्षणिक कामात अडथळा आणल्याचा आरोप, महिला शिक्षिकेला धमकीवजा भाषा वापरल्याचा आरोप, दुसऱ्या शाळेमधील मुलं आणून बसवल्याचा दिपकेंनी बनाव केल्याचा आरोप। आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। राहुल गांधींचा कार्यक्रम म्हणजे पैसों की गूंज। 3000 लोकांना 30 ते 35 हजार रुपये वाटले, भाजपा प्रवक्ते नवनाथ बन यांचा आरोप। भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे, सप्टेंबरनंतर सरकारच्या पडझडीला सुरुवात होईल, भाजपने विरोधी बाकावर बसण्याची तयारी सुरू करावी, संजय राऊतांचा हल्लाबोल। संपत असलेल्या पार्टीसाठी विद्यार्थ्यांचा वापर, राजकीय उद्देश पूर्ण करण्यासाठी युवकांचा वापर केला जातोय, राहुल गांधींच्या कार्यक्रमावर बावनकुळेंची टीका। महाराष्ट्र लुटून खाणाऱ्यांनी थोडी शरम ठेवावी, राहुल गांधींना घाबरून कार्यक्रमाला बदनाम का करताय, छात्रों की गूंजवर आरोप करणाऱ्यांवर वडेट्टीवारांची टीका। पुण्यातील अभाविपा आणि एनएसयूआय मधील राड्याचा आणखीन एक व्हिडिओ समोर, बुटाने एकमेकांना मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर। कालच्या राड्याप्रकरणी 50 ते 7 जणांवर गुन्हा दाखल। काँग्रेस कार्यकर्त्यांवरील गुन्हे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आक्रमक। पुण्यामध्ये पोलिसांच्या मदतीनं गुंडगिरी सुरू, काँग्रेसचे कार्यकर्ते घाबरतील असं मला वाटत नाही, जेव्हा सत्ता जाईल तेव्हा 90% भाजप बिळामध्ये दिसेल। पुण्यातल्या एनएसयूआय अभाविप राड्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री फडणवीस उद्या जैनसिंगसोबत संवाद साधणार, नागपूरमधल्या रेशीमबाग मैदानामध्ये कार्यक्रमाचं आयोजन। जैनसिंगच्या मनातील प्रश्नांना फडणवीस उत्तरं देणार। शाळेमध्ये गांजा दारू चालेल पण सीजेपी चालणार नाही, राजस्थानमधल्या राण्यानंतर अभिजित दिपकेंचं ट्विट, शाळेमध्ये दारूच्या बाटल्या आणि सिगारेट सापडल्याचा दावा। सीजेपीला आता राज्यभर सरकारी शाळेतील करणार तपासणी, प्रत्येक सीजेपी कार्यकर्ता प्रत्येक शाळेमध्ये जाऊन करणार तपासणी, शाळेमध्ये जाताना विद्यार्थ्यांच्या पालकांना घेऊन जाणं बंधनकारक। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघरमधल्या शाळांची करणार तपासणी। आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। पार्थ पवारांनी घेतलेल्या बैठकीतली इनसाइड स्टोरी समोर, पक्षातील अंतर्गत वाद मिटवून लोकांच्या समोर जा, पार्थ पवारांच्या बैठकीमध्ये नेत्यांना सूचना। पंतप्रधान मोदी दिल्लीमधल्या भाजप मुख्यालयात नव्या कार्यकारिणीला मार्गदर्शन करणार, आगामी निवडणुकांच्या रणनीतीबाबत कानमंत्र देण्याची शक्यता। केंद्रात मंत्रिपद प्रत्येकाची भावना, मात्र ते कुणाला द्यायचं हे नेत्यांच्या हातामध्ये, मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे 100% चान्सेस, परभणीचे खासदार संजय जाधवांकडून विश्वास व्यक्त। आमदार अब्दुल सत्तारांकडून मनोज जरांगेंची भेट, अब्दुल सत्तारांकडून जरांगेंना आंदोलन न करण्याची विनंती, जरांगे मात्र 29 ऑगस्टच्या आंदोलनावर ठाम। जरांगेंना भाषणातून धमकी देऊन वादग्रस्त विधानाप्रकरणी गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा दाखल, बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल। ठाकरेंच्या नगरसेविका विशाखा राऊतांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध, विशाखा राऊतांच्या नगरसेविका पदावर रांगती तलवार, विशाखा राऊत कणखर न्यायालयीन लढाई लढतील, किशोरी पेडणेकरांचं वक्तव्य। शिक्षणावर राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात खर्च, मात्र महाराष्ट्रामध्ये हजारो शाळा, सर्व ठिकाणी सर्व काही व्यवस्थित नाही, मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य। तर काही ठिकाणी उणीवा आहेत त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू,
भुजबळांचं आश्वासन. पुण्याच्या जुन्नर तालुक्यामधल्या पिंपळवाडीमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या. आमदार नीलम गोऱ्हे आणि शरद सोनवणेंनी पीडितेच्या कुटुंबाची घेतली भेट. शिंदेंचा फोनवरून संवाद. आरोपीला फासावर चढवण्यासाठी प्रयत्न करू, शिंदेंचं आश्वासन. सोमवारी भाजपा नगरसेवकांची तातडीची बैठक. सर्व नगरसेवकांना उपस्थित राहण्याचे आदेश. सातत्यानं होणाऱ्या टीका, अंतर्गत राजकारण, संवादाचा अभाव अशा अनेक विषयांवर चर्चा होणार, सूत्रांची माहिती.